विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPC PIQBS 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का आयोगाचे जे PIQ सिरीज आहे ते घेणार आहोत। त्यामध्ये आपण हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी जे काही जीएसचे जे टॉपिक आहे त्यामध्ये आपण नक्कीच नाही का हर टॉपिकचे जवळपास 100 ते 150 क्वेश्चन हर टॉपिकचे घेण्याचा प्रयत्न करू। या येणाऱ्या जे काही दिवस बाकी आपल्याला 70 दिवस यामध्ये, परंतु आपण PIQ घेताना काय नेमकं करणार आहोत, एक तर तो क्वेश्चन रिपीट झाला ते पाहू, त्यानंतर त्याचा अप्रोच काय असते, आउट ऑफ जर क्वेश्चन आले त्याचं नेमकं काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, किंवा कोणता क्वेश्चन चुकाले पाहिजे, किंवा कोणता क्वेश्चन आपल्याला यायला पाहिजे होता, किंवा कोणता स्किप करायला पाहिजे होता, हे सुद्धा पाहू। आणि या 150 क्वेश्चन सांगण्याचा उद्देश हेच राहील की या 150 क्वेश्चनवर तुमचे बरेच क्वेश्चन सुटू शकते, कारण की आपण ते ॲनालिसिस करणार आहोत, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दिसणार आहे। तर चला तर आजचा आपण इतिहासबद्दल जे 10 क्वेश्चन पाहू आणि नक्कीच तुम्हाला ते आज हेल्पफुल ठरू शकते असं मला वाटतं। तर पहिला प्रश्न होता की योग्य विधाने निवडा म्हणे आपल्याला। तर बघा, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली, हे विधान बरोबर आहे, कारण 1854ला नाही का मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू झाली होती, पण कोणी केली होती? कावसजी नानाभाई दावर। लक्षात ठेवा, कावसजी नानाभाई दावर हे नाव तुम्हाला नाही का चेंज करून देऊ शकते। नानाभाई कावसजी दावर जर दिलं तर ते विधान चूक राहील ना, कावसजी नानाभाई दावरच लक्षात ठेवा, एकदा आला होता असा चूक करून, त्यामुळे सांगत आहोत। त्यानंतर ही जी कापड गिरणी सुरू झाली होती तिचं नाव काय होतं लक्षात ठेवा, बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी। व्हिविंग, थोडा अक्षरचा इशू आहे पाहिजा, व्हिविंग कंपनी लक्षात ठेवा। याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे म्हणून घेतला आहे मी, इतकी माहिती सफिशियंट आपल्याला। त्यानंतर लक्षात घ्या, पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू करण्यात आली, हे विधान बरोबर आहे, कारण 1855ला नाही का पश्चिम बंगालमधलं ठिकाण आहे रिसरा, इथे सुरू करण्यात आली काय तागाची गिरणी, हे लक्षात ठेवा। आणि आपण आणखी काय पाहू शकतो याबद्दल माहिती आहे की इथं 1855 लक्षात ठेव जा, कारण की आयोगाने यापूर्वी 1861 म्हणून चुकून दिलेलं होतं, त्यामुळे तुम्ही पाठ करा ते तारीख 1855। त्यानंतर सर्वात अधिक उत्पादन करणारं राज्य आहे पश्चिम बंगालच आहे, आणि भारत नाही का तागाच्या उत्पादनात 1 नंबरवर आहे, हे लक्षात ठेवा। आणि एक आणखी ठेवा लक्षात, सुवर्ण तंतू कोणाला म्हणतो आपण, तर या तागलेच म्हणतो, याला इंग्लिशमध्ये आपण गोल्डन फायबर म्हणतो, हे लक्षात ठेवा। मी जे साऊंड म्हणजे बोलत आहे त्याच्यावर जास्त लक्षात ठेवा, थोडा हँडरायटिंगचा इश्यू आहे। इतकी माहिती तुम्हाला तागाबद्दलची सफिशियंट आहे। त्यानंतर लक्षात घ्या, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली, हे आपण पाहिलेलंच आहे, परंतु एक लक्षात घ्या, हा क्वेश्चन PIQ रिपीट आहे, त्यामुळे हे यालाच पाहिजे। त्यानंतर आता आपण याच्याबद्दलची काही ॲडिशनल माहिती पाहू, जेणेकरून तुम्हाला ते आणखी हेल्पफुल ठरणार आहे या सिरीजमधून। तर बघा, सर्वप्रथम पाहू आपण 16 एप्रिल 1853ला पहिली रेल्वे धावली, माहीत आहे ना, पहिली रेल्वे कुठून धावलेली आहे, मुंबई ते ठाणे, या ठाण्याच्या जागी बोरी बंदर सुद्धा येते, लक्षात ठेवा, बोरी बंदर, हे लक्षात ठेवा। किती किलोमीटर होती आहे, तर लक्षात ठेवा 34 किलोमीटर होती, 400 प्रवासी होते, आणि यामध्ये एक समाजसुधारक होते, त्याचं नाव आहे जगन्नाथ शंकर शेठ, हे लक्षात ठेवा, IMP आहे। त्यानंतर ही जी रेल्वे सुरू झाली होती ती खाजगी भांडवलातून सुरू झाली होती, हे लक्षात ठेवा। त्यानंतर भारताची जी रेल्वे होती याला दुभती गाय कोणी म्हटलं होतं, हे मेनचा क्वेश्चन आहे, दुभती गाय, तर द वरून लक्षात ठेव जा, दादाबाई नौरोजी। दुभती गाय लक्षात ठेवा, दादाबाई नौरोजी। त्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती पाहू आपण, 1905ला रॉबर्टसन समिती नेमली होती, रॉबर्टसन, हे विचारला MPCला कशा संबंधी आहे, रॉबर्टसन समिती, तर लक्षात घे जा,
ही समिती आहे रेल्वे बोर्ड संबंधी. तर विचारले त्याला ते रेल्वे रॉबर्टचा समिती कशा संबंधी आहे, ते रेल्वे बोर्ड संबंधी आहे. त्यानंतर आणखी लक्षात घ्या, मुंबई सरकारने रेल्वे मंडळ स्थापन करण्यात आले होते. रेल्वे मंडळ हे लक्षात ठेवा. याचा अध्यक्ष कोण होता याच्यावर प्रश्न विचारला आहे. लक्षात ठेवा, लेफ्टनंट कोण होतं, प्रेस्कॉट. कोण होतं, लेफ्टनंट प्रेस्कॉट. हे पाठ करा, कारण की याच्यावर क्वेश्चन्स आलेला आहे रिपीटमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आणखी काय माहिती सांगू, तर लक्षात घ्या, पहिली टेलिग्राफ लाईन हा थोडं पाहिजे हँडरायटिंग माझ्या साऊंडवर, तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तर कुठे झाली होती सुरू, तर कलकत्ता ते कुठं, आग्रा. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. आणि पहिली तार जर विचारली, हे डब्ल्यूसीच्या काळातलाच आहे सर्व. पहिली तार कलकत्ता ते डायमंड हार्बर, लक्षात ठेवा हे. आणि लॉर्ड डब्ल्यूसीचा कालखंड किती आहे, 1848 ते 1853 आहे वाटते. हे बघून घ्यायचं एकदा, या काळात आहे वाटते त्यांचं. त्यानंतर आणखी काय म्हणू शकतो आपण, आणखी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी, म्हणजे जेणेकरून तुमचं नाही का कन्फ्युजनच दूर झालं पाहिजे. तर लक्षात घ्या, 1911ला नाही का हवाई वाहतुकीची सुरुवात कोणी केली होती, तर लक्षात ठेवा, जॉन लाईट. लक्षात ठेवा, LIT लाईट, जॉन लाईट हा, लक्षात ठेवा, यांनी केली होती. त्यानंतर आणखी प्रश्न आला होता 1932ले जी विमान वाहतूक सुरू करण्यात आली होती. विमान वाहतूक ती कोणत्या कंपनीने सुरू केली होती, असा प्रश्न आला होता. ती कोणती कंपनी होती 1932ला सर्वप्रथम सुरू केली, तर ती होती टाटा एअरलाइन्स. हा क्वेश्चन कॅन्सल केला होता आयोगानं, टाटा एअरलाइन्स. नंतर हिला एअर इंडिया नाव दिलं, ते महत्त्वाचं नाही आहे, परंतु टाटा एअरलाइन्स महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं टपाल तिकीट कुठं जारी झालं होतं, लक्षात ठेवा, पहिले टपाल तिकीट कराची येते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहिली ट्रॉम रेल्वे, लक्षात ठेवा, ट्रॉम रेल्वे कुठून धावली, तर मुंबई मनपा म्हणजे मुंबई महानगरपालिका ते क्रोफर्ड मार्केट. याच्यावर प्रश्न आलेला आहे, तुम्हाला माहीत आहे क्रोफर्ड मार्केट. ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या, हे सर्व इम्पॉर्टंट असं आहे. ज्यावेळेस तुम्ही PIQ पाहायचा तर तुम्हाला हे निर्देशनात येणार आहे की किती इम्पॉर्टंट गोष्टी आहे. त्यानंतर आणखी लक्षात घ्या, 1870ला पहिला आधुनिक लोह पोलाद प्रकल्प, आधुनिक लोह पोलाद प्रकल्प कुठे सुरू झाला, लक्षात ठेवा, कुल्टी हा, ल आहे अर्धा त्याला ट आहे, लक्षात घ्या, कुल्टी होय हा. हे पश्चिम बंगालमधलं ठिकाण आहे, लक्षात ठेवा. पहिला आधुनिक लोह पोलाद प्रकल्प कुल्टी 1870चा. इथं आयोगाने दुर्गापूर टाकलं होतं, चुकवलं होतं म्हणून सांगत आहे. त्यानंतर 1940मध्ये नाही का बँगलोर येथे नाही का विमान वाहतुकीची सुरुवात झाली, विमान वाहतुकीची सुरुवात. आणि हा उद्योग नंतर नाही का हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ज्याला HAL म्हणतो आपण, HAL याकडे स्थलांतरित करण्यात आले. हे आयोगाचीच प्रश्न आहे म्हणून मी घेतला, त्यामुळे इतकं नाही का सफिशियंट. आता तुम्हाला इतक्याबद्दल याच्यावर पुन्हा प्रश्न आला तर तुम्हाला नक्कीच सॉल्व होईल. आता आपण पाहू समोरचा क्वेश्चन्स. इथे थोडा आणखी एक प्रश्न राहिला आता आपला, ते सांगतो तुम्हाला, म्हणजे पहिल्या घडामोडी निघून जाते तुमचे. तर लक्षात ठेवा, पहिला खत उद्योग जर विचारला, पहिला खत कारखाना, खत उद्योग कुठं आहे, सिंदरी. कुठं आहे, धनबाद जिल्हा, धनबाद डिस्ट्रिक्ट, झारखंडमध्ये आहे. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे हा. आणि पहिला
पहिला तांबे शुद्धीकरण प्रकल्प कुठचा आहे? तांबे तांबे शुद्धीकरण प्रकल्प. लक्षात ठेवजा खेत्री, खेत्री राजस्थानमध्ये सुरू झाला. इतकं सफिशियंट आहे. तुम्हाला या प्रश्नाबद्दल बरीच माहिती देण्यात आली आहे. असंच सिरीज आपली सुरू राहणार आहे. आणि हा PIQचा प्रश्न होता. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. कोल्हापूर येथील नाही का 27व्या फलटणमधील हिंदी शिपायांनी खालीपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केले, असा आपल्याला प्रश्न आहे. तर लक्षात ठेवजा, आपल्याला जरी कोल्हापूरमधलं जर तुम्हाला उदाहरणार्थ माहीत नसेल तरीसुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. आता तुम्हाला माहीत आहे की कोल्हापूरचं बा एकच जण असेल याच्यात, तर बा आपण पाहू तसं. तर आपल्याला बाकीचे जे पर्याय आहे ते कसे एलिमिनेशन करता येईल. नानासाहेब पेशवे कुठचा होता? तर कानपूरचा होता. हे सर्वांनाच माहीत आहे. PIQमध्ये कितीदा रिपीट आहे. त्यानंतर रंगोजी बापूजी गुप्ते सातारा आहे. हे येणार का पर्याय? नाही. त्यानंतर भीमा नाईक तर सर्वच माहीत आहे, खानदेशची आईनी. मग हे तिन्ही पर्याय येणार का? नाही. तर मग डायरेक्टली एक पर्याय भेटते आपल्याला ते. त्यामुळे आपण हे एलिमिनेशनसुद्धा जाऊ शकतो, परंतु PIQ पाठ पाहिजे. आता आपण याचं काय करू? ॲनालिसिस. रामजी शिरसाट कुठचा आहे? कोल्हापूरचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं ते. परंतु आता कोल्हापूरचे आणखी दोघं जण याच्यासोबत. एक आहे तात्या मोहिते, हे लक्षात नाव लक्षात ठेवजा. तात्या मोहिते आणि चिमासाहेब, हे लक्षात ठेवजा. कोल्हापूरचा चिमासाहेब, हे 3 व्यक्ती आहे. रामजी शिरसाट, तात्यासाहेब मोहिते, चिमासाहेब, हे इतके व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला काय समजते? नानासाहेब पेशवे कुठचे होते? तर कानपूरचे होते. कानपूरमध्ये जे इंग्रजाचं नेतृत्व केलं ते कॅम्पेबल यांनी केलं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवा, कॅम्पेबल इंग्रजाचं. त्यानंतर नानासाहेब पेशवेबद्दल आणखी काय सांगू शकतो आपण की बा नेपाळले जे गेले होते पळून 1857च्या उठावात, तर ते तिघंजण होते. एक नानासाहेब पेशवे, त्यानंतर बेगम हजरत महल, लक्षात ठेवा. आणि एक आहे खान बहादूर खान. म्हणजे 3 व्यक्ती गेले होते नेपाळला. लक्षात ठेवजा, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल आणि खान बहादूर खान. यापैकी आपल्याला नानासाहेब पेशवे नेपाळला गेले हे ऑलरेडी आयोगानं PIQ विचारलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे सांगत आहे मी. त्यानंतर आता बघा, रंगोजी बापूजी गुप्ते जे साताऱ्याचे आहे, हे तर माहीत आहे आपल्याला. परंतु यांच्यासोबत जे विश्वासघात केला ते कोणी केला होता, याच्यावर सुद्धा आपल्याला आयोगानं प्रश्न विचारलेला दिसते. त्यामुळे आपण घेऊ. आता रंगोजी बापूजी गुप्ते साताराचा आपण घेतलेला आहे. विश्वासघात कोणी केला? तर लक्षात ठेवजा, कृष्णाजी सदाशिव शिनकर, बरोबर आहे, यांनी केला होता. PIQ आहे. त्यानंतर यांना फाशी झाली नाही, लक्षात ठेवजा. कोणाला? रंगोजी बापूजी गुप्ते यांना फाशी झाली नाही. हे यावेळी साताऱ्याचे जे छत्रपती कोण होते? प्रताप सिंग होते. लक्षात ठेवजा, साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंग. यांच्यासाठी नाही का ते इंग्लंडला गेले होते वकिली करण्यासाठी. तुम्हाला विचारीन की बा साताऱ्याचे प्रताप सिंग जे होते यांच्यासाठी नाही का वकिली म्हणून इंग्लंडला कोण गेले होते? तर रंगू बापूजी गुप्ते. आणि रंगोजी बापूजी गुप्ते यांनीच नाही का आदिवासी समाजाला एकत्र करून नाही का साताऱ्याचे जे प्रताप सिंग आहे यांना नाही का गादीवर बसण्याचा प्रयत्न केला होता. हे सुद्धा आलेला आहे प्रश्न. इतकी सफिशियंट माहिती आहे. आणि विश्वासघात कृष्णाजी सदाशिव शिनकर यांनी केला होता, परंतु रघुनाथराव जे दुसरा आहे ना त्यांनी सुद्धा केला होता. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा, रघुनाथ दुसरा. तुम्ही PIQ पाहिल्यावर तुमचे हे क्लिअर होईल असं मला वाटतं. त्यानंतर बघा, आता आपण पाहू भीमा नाईक जे खानदेशचे नेतृत्व आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला बरेच क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहे. म्हणजे बा 1857च्या उठावात खानदेशचे नेते कोण होते? लक्षात ठेवजा, खानदेशचे नेते 4-5 आहे. एक आहे भीमा नाईक, ते पर्यायमध्ये आहे. त्यानंतर लक्षात ठेवा काजीसिंग नाईक, याला आपण खर्जा सिंग सुद्धा म्हणतो. खर्जा सिंग, लक्षात ठेवा. त्यानंतर कोण आहे? भागोजी नाईक. हे पाठ करा लागते. हे आहेच तसे नाव व्यवस्थित बढिया आहे, लक्षात मी लागते. त्यानंतर दौलत सिंग. आणखी काय सांगता येते? नेवशा नाईक आहे एक. नेवशा प्रश्न 21,000 मध्ये पाहिला तर तुम्हाला कळून जाईल की किती इम्पॉर्टंट माहिती आहे.
नेवशा नाईक. हँडरायटिंगवर थोडं बघून घ्या. काळूबाबा हे नावं जे आहे. आणि एक तंट्या भिल्ल आहे, हे लक्षात ठेवा. तंट्या भिल्ल हे आपल्याला या खानदेशातील नेते सांगता येतात. त्यामुळे तंट्या भिल्ल आदिवासीचा पहिला नेता होता, लक्षात ठेवा. असा आपल्याला प्रश्न विचारला, आदिवासी विरुद्ध आदिवासीचा पहिला नेता कोण असं विचारला होता वाटते. तंट्या भिल्ल असं तुम्ही लक्षात पाहिजे एकदा, PIQ तुम्हाला क्लिअर होईल. इतके खानदेशचे नेते आहे, लक्षात ठेवा, कारण की हे इम्पॉर्टंट आहे. आणखी आपण आता आणखी काही नेतृत्व पाहू महाराष्ट्रातले, जेणेकरून आणखी काही पाहू आपण. आणि एक लक्षात ठेवा, कोल्हापूरचा उठाव नाही का, कोल्हापूरचा उठाव कोणत्या इंग्रजात उठाव कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने दडपून टाकला होता, असा प्रश्न आलेला आहे आपल्याला. तर ते होता जेकब. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे, जेकब. त्यानंतर आपल्याला आणखी काय पाहता येईल इतर नेतृत्वामध्ये, तर लक्षात घ्या जमखिंडी आहे, जमखिंडी. महाराष्ट्राचे नेतृत्व घेऊ आपण फक्त पहिले. जमखिंडी. जमखिंडी कोण होतं, आप्पासाहेब पटवर्धन. पटवर्धन, आप्पासाहेब पटवर्धन. नाशिकचा कोण होता, लक्षात ठेवा, नाशिक भगवंतराव निळकंठराव. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आपल्याला, निळकंठराव. साऊंडवर लक्ष द्यायचा तुम्ही फक्त. त्यानंतर आपण पाहू आणखी मुधोळला कोण केला होता, मुधोळ. बेरड जमातीचा उठाव होता इथं, बेरड जमातीचा उठाव. हे आलेले आहे जमातीचा उठाव. त्यानंतर आपल्याला आणखी काय सांगता येते, नाशिक जे आहे, नाशिकला पेठ इथे झालता. पेठ, हर्सूल आणि सुरगाणा इथे झाला होता. नाशिकमध्ये सुरगाणा हे 3 जिल्हे लक्षात ठेवा. PIQ पाहिले तालुके हे आलेले आहे. नाशिकमध्ये कुठे झालता, तर पेठ, हर्सूल आणि सुरगाणा. आणि त्यामध्ये नाशिकमधील पेठ याचं नेतृत्व कोणी केलं होतं, लक्षात ठेवा, ज्यावर आपण प्रश्न आलेला आहे. आपण घेतलात नाशिकमध्ये पेठमध्ये भगवंतराव निळकंठराव. आपण आत्ताच घेतला, भगवंतराव निळकंठराव यांनी नेतृत्व केलं आहे. त्यानंतर एक आणखी येते आपल्याला कोणता, नरगुंद भावे. नरगुंद भावे हे कुठं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का, नरगुंद भावे कुठे येते. तर हे जे नरगुंद भावे आहे ना, हे नरगुंदचाच भावे होय, म्हणजे बाबासाहेब भावे. लक्षात ठेवा, बाबासाहेब भावे कुठचा आहे, नरगुंद. मी नरगुंदचा भावे काहून म्हटलं की बा नरगुंदचा हवे म्हणून. त्यानंतर आणखी काही आहे, जेणेकरून तुमचा ते प्रश्न निकाल महाराष्ट्राच्या उठावाचा सॉल्वच व्हायला पाहिजे. त्यानंतर लक्षात घ्या, औरंगाबादचा फिदा अली. औरंगाबादवर फिदा आहे म्हणायचं, असं लक्षात ठेवा. कसा औरंगाबादमध्ये द आहे, फिदामध्ये द आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सोलापूरचं लक्षात ठेवा, सोलापूर. याच्यावर सुद्धा आहे व्यंकय्या नाईक. व्यंकय्या याच्यावर पहिल्यांदाच आलता प्रश्न, PIQच आहे पण. व्यंकय्या नाईक. बळवंत बेहरी मोठं नाव आहे सोलापूरचं, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सातपुड्याचा शंकरशा सुद्धा लक्षात ठेवा, सातपुड्याचा शंकरशा. बरंच माहिती आहे. आपण ज्यावेळेस भारताचं नेतृत्व घेऊ ना, त्यावेळेस भारतातलं व्यक्ती आणि इंग्रजाचे नेतृत्व हे त्यावेळेस घेऊ, म्हणजे मोठा व्हिडिओ बनणार नाही. हे आपण पाहिलं कोणाबद्दल, तर हे पाहिलं आपण महाराष्ट्राच्या उठाव. आणि एक लक्षात घ्या, थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. 1857चा उठाव जो झाला भारतात, ही याची तारीख जी होती ना 1857च्या उठावाची, ती होती 31 मे. नियोजित तारीख विचारली ना, आलेली आहे नियोजित तारीख 31 मे 1857. परंतु हे झाला कधी,
हे झाला होता आपल्याला 20 दिवस पहिलेच झालता, म्हणजे 10 मेलाच झालता हे सुरू, परंतु नियोजित तारीख विचारली 31 मे. हे लक्षात ठेवा. यावेळी जे गव्हर्नर होता तो कोण होता? लॉर्ड कॅनिंग. आणि लॉर्ड कॅनिंग लक्षात ठेवा. लॉर्ड कॅनिंग कोण होता? गव्हर्नर. आणि ब्रिटिश पंतप्रधान होता पामस्टन. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी काय तुम्हाला माहिती सांगू शकतो याच्यात मी, तर यावेळी जे चिन्ह होतं ना 1857च्या उठावाचं, ते होतं कमळ व भाकर. लक्षात ठेवा. कमळ व भाकरी हे चिन्ह होतं 1857चं. आणि हिंदू मुस्लिम हे बी सुद्धा नाही का ऐक्य, हे सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं त्यावेळेस. आणि तात्कालीन कारण होतं जे काडतुसले नाही का डुकराची चरबी लावली होती, गाईच्या डुकराची, काय तात्कालीन कारण होतं ना. तात्कालीन कारण तुम्हाला सांगितलं मी, गाई व डुकराची चरबी इतक्या सफिशियंट गोष्टी आहे. आणि जे इंग्रज आणि भारतीय सैन्याचे जे प्रमाण होतं ना ते 1-2 होतं, लक्षात ठेवा. आणि यासाठी पील आयोग नेमला होता. कोणता आयोग? पील. UPSCले प्रश्न आहे याच्यावर, पील आयोगावर. हे आपल्याला नाही आलेलं आहे, पील आयोग. पील लक्षात ठेवा. आता आपण ज्यावेळेस 1857बद्दल काही क्वेश्चन आला तर त्यावेळेस आपण बाकीची माहिती पाहू. मोठा सेंटेन्स होईल. इथं तुम्हाला लॉजिकने सुद्धा उत्तर निघत होतं आणि PIQ रिपीट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता त्यानंतर सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कोणी म्हटले आहे. आता हे जर आपण असं वाचत नाही असं म्हणू आपण, परंतु हा समाधान महाजनमधला कॉपी आहे, परंतु आपण गृहीत धरू की आपल्याला माहीत नाही. पण सतीप्रथेबद्दल आपण 2च व्यक्ती वाचतो, एक लॉर्ड विल्यम बेटिंग आणि राजा राममोहन राय. हे वाचतो का नाही आपण? म्हणजे आपल्याला या 2 पैकी उत्तर लिहिणं अपेक्षित असते, बरोबर आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले तर आपण कॅन्सल करत होतो. सतीप्रथेबद्दल वाचला का आपण त्याच्याबद्दल? नाही. आणि ईश्वरचंद्र विद्यासागरसुद्धा कट करतो, कारण की यांचं काम आहे विधवा पुनर्विवाहासंबंधी. विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे? 1856चा लॉर्ड डलहौसीच्या काळात करण्यात आला आहे. आणि विधवा पुनर्विवाह यांचं पुस्तकसुद्धा आहे, एवढं लक्षात ठेवा ईश्वरचंद्र विद्यासागरबद्दल. आता जे राहिला लॉर्ड विल्यम बेटिंग, याचा कालावधी 1828 ते 1833. यावेळी यांनी सुधारणा केलेल्या आहे सतीप्रथेबद्दल, म्हणून आपण या 2 पैकी कन्फ्युजन असला पाहिजे. परंतु यामध्ये 3 व्यक्ती भारतीय आहे आणि 1 इंग्रज आहे. आपण नाही का भारतीय व्यक्तीच मारायला पाहिजे, काय सतीप्रथेबद्दल शास्त्राचा संमतीने खून असं भारतीय व्यक्ती म्हणू शकते, बरोबर आहे का नाही. त्यामुळे आपण राजा राममोहन राय घ्यावर स्टँड घेतला पाहिजे. त्यामुळे हे कॉपीसुद्धा आहे, त्यामुळे मी म्हणत आहे. त्यानंतर हे जे कायदा होता सतीप्रथेचा, हे लक्षात ठेवा. सतीप्रथेबद्दल प्रतिबंध कायदा 1829चा आहे, लक्षात ठेवा. हे 1829चा कायदा आहे. त्यानंतर आणखी काय सांगता येईल आपल्याला सतीप्रथेबद्दल? 1 मिनिट. सतीप्रथेबद्दल हे सांगेन, PIQच आहे 18 जून 1823ला नाही का सतीप्रथेचं निर्मूलन व्हावे यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे कोणी अर्ज केला होता, असा प्रश्न आलेला आहे आपल्याला 2 वेळा. कोणी अर्ज केला? तर लक्षात घेऊया, राजा राममोहन राय आणि जगन्नाथ शंकर शेठ. लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय या दोघांनी काय केलं होतं? ब्रिटिश पार्लमेंटला पत्र लिहिलं होतं किंवा म्हटलं होतं की बा अर्ज केला होता की बा सतीप्रथेबद्दल तुम्ही काहीतरी ठोस पावले उचला बा, अशी विनंती केली होती. आणि हे 2 वेळा रिपीट आहे. त्यानंतर आणखी काही क्वेश्चन आला होता, आपण पाहू. आपल्याला विचारलं होतं, आपण कसं 2 जणांचं नाव माहीत आहे आपल्याला, जगन्नाथ शंकर शेठ, राजा राममोहन राय. विल्यम बेटिंग त्यावेळेस गव्हर्नर जनरल होते, परंतु आपण जर त्यानुसार आपण ते राजा राममोहन रायच मारतो, कारण की आपण त्याबद्दल PIQ वाचतो ना. त्यामुळे एक आणखी प्रश्न आला होता की बा सतीच्या चालीचे नाही का निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत जे प्रयत्न केले त्यांना कोणाचा पाठिंबा मिळाला होता, असा
प्रश्न आलेला आहे. म्हणजे जॉन बाल्कम यांनी सतीप्रथेबद्दल जे मुंबईत काही निर्मूलन चळवळ सुरू केली होती त्याला जगन्नाथ शंकर शेठनं पाठिंबा दिला होता. हे प्रश्न आला होता आपल्याला, प्रीला झाला होता, लक्षात ठेवा. म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ अर्ज कितीदा रिपीट क्वेश्चन आहे हे तुम्हाला समजत असेल. तर सतीप्रथेबद्दल इतकं आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे, कारण की राजा राममोहन राय यांची वहिनी नाही का सती झाली होती, त्यामुळे त्यांना खूप दुःख झालं होतं. त्यामुळे त्यांना असं वाटत होती की बा हे समाजातली खूप खराब प्रथा आहे, क्रूर प्रथा आहे, ही बंद झाली पाहिजे. त्यामुळे यांनी यासाठी नाही का प्रयत्न सुरू केले होते निर्मूलनाचे. त्यामुळे त्यांना आपण राजा राममोहन राय म्हणजे खूप महत्त्वाचं काम होतं त्या काळामध्ये. सतीचा अर्थ काय असते माहीत आहे का? जर तिचा पती मरण पावला, पत्नी म्हणजे स्त्रीचा, तर तिलासुद्धा नाही का सोबत जाळत असे. ही किती क्रूर प्रथा होती, आता ऐकलं कीच आपल्याला कसं की वाटते. त्यामुळे या प्रथेबद्दल त्या काळात आवाज उठवणारे व्यक्ती होते ते, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आणि हा प्रश्न होता समाधान महाजनमधला. आता याचा काही सोर्स वाढवू नका तुम्ही, फक्त इतकी माहिती सफिशियंट आहे. आणि PIQ बेसवरून आपण काय मारू शकतो माहीत आहे का? जगन्नाथ शंकर शेठ नाव दिसते आपल्याला, राजाराम मोहन राय दिसते, मारू शकतो ना आपण. त्यामुळे आपण याचं उत्तर राजाराम मोहन राय घेत असतो. त्यामुळे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल PIQ ॲनालिसिसचं बिण्याचं. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे समाजावर. हे सोपा प्रश्न आहे आणि रिपीट तर कितीदा आहे आणि याच्या डिटेलमधून सुद्धा येते. तर तुम्हाला माहीत आहे प्रार्थना समाज कधीची आहे? लक्षात ठेवजा, 31 मार्च 1867. लक्षात ठेवा. सत्याशोधक समाज 1873, 24 सप्टेंबर. तारीख सहित पाठ पाहिजे, रिपीट येते नाही, 24 सप्टेंबर. सार्वजनिक सभा 1870. ही जी सभा होती ना, मला वाटते 2 एप्रिल 1870 याची तारीख, 2 एप्रिल 1870, हे लक्षात ठेवा. आणि ही जी होती सार्वजनिक सभा, पूर्वी याला पुना असोसिएशन म्हणे, लक्षात ठेवा, पुना असोसिएशन. तेव्हा होती स्थापना 1867. ज्यावेळेस ते सार्वजनिक काकांनी कडचा प्रभाव वाढला तर त्याला आपण सार्वजनिक सभा असे म्हणत होतो. आर्य समाज माहीत आहे सर्वाला, 1875. कधी? 10 एप्रिल 1875, बरोबर आहे. हे सिक्वेन्सनं सुद्धा येते आपल्याला प्रश्न. आता याची स्थापना, प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तळखडकर यांनी, तिथेचा पहिला अध्यक्ष होता दादोबा तळखडकर, असे बरेच जण व्यक्ती. सत्याशोधक समाजाची स्थापना कोणी केली? 24 सप्टेंबर 1873 महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर सत्याशोधक सार्वजनिक सभा, सार्वजनिक काका जे गवा जोशी म्हणतो. त्यानंतर आर्य समाज, स्वामी सरस्वती. ती कोणती सरस्वती आहे? स्वामी दयानंद सरस्वती. लक्षात ठेवा. त्यांना आपण मूळशंकर करसनदास तिवारी म्हणतो. हे मी तोंडी सांगत आहे, तुम्ही लिहून घ्या. मूळशंकर करसनदास तिवारी. आपण याच्याबद्दल नाही का डिटेल घेऊ, म्हणजे ज्यावेळेस हे डिटेल प्रश्न येते ना प्रार्थना समाज, त्यावेळेस तो टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता आपण नाही का काही संघटना जे स्थापन झाले आहे ते पाहू आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काळानुक्रमाने जर आला तर तरी लक्षात ठेवायचं. आत्मीय समाज ची स्थापना कोणी केली होती? एक मिनिट. आत्मीय समाज 1815 आत्मीय समाजाची स्थापना केली होती राजा राममोहन राय. आत्मीय, लक्षात ठेवा, आत्मीय आहे, हे त आहे अर्धा, त्याला म आहे लागून, आत्मीय समाज. त्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 कोणी केली होती? राजा राममोहन राय यांनीच केली होती, ब्राह्मो समाज. हे तुम्हाला कळालं असेल. ब्राह्मो समाजची तारीख लक्षात ठेवायचा 20 ऑगस्ट, आय थिंक 20 ऑगस्टच आहे 1828, तुम्ही पाहून घ्यायचा एकदा. त्यानंतर आर्य महिला समाज लक्षात ठेवायचा, जी पंडिता रमाबाईंनी स्थापना केली होती, आर्य महिला समाज. हे 1882ची आहे. महिला समाज, आर्य महिला वेगळा आहे. हे तुम्हाला इथून दिसून जाईल फरक. त्यानंतर लक्षात ठेवायचा, महत्त्वाचे सांगत आहोत, भारत सेवक समाज माहीत आहे का तुम्हाला? गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केला होता. कधी? 12 जून 1905. लक्षात ठेवा, 12 जून 1905. यासंबंधी 3-4 व्यक्ती सोबत होते. नंतर भारत सेवा समाजावर ज्यावेळेस डिटेल क्वेश्चन येईन तेव्हा पाहू. त्यानंतर आणखी कोणत्या संघटना सांगता येईल तुम्हाला? इंडियन लीग लक्षात ठेवजा, इंडियन लीग 1875ची आहे. हे कोण स्थापन केली होती? शिशिर कुमार घोष, बरेंद्र कुमार घोष, कालीमोहन चंद्र आणि एक काय वाटते शर्मा, कालीमोहन दास असं काहीतरी आहे, शंभूचंद्र दास आहे आणि कालीमोहन असं आहे वाटते. 4 एकदा बघून घ्या तुम्ही.
हे आणि इंडियन असोसिएशनची स्थापना लक्षात ठेवजा 1876 आता नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यावर डिटेल घेऊ आपण हे एवढं लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेसची ते स्थापना सर्वांनाच माहीत आहे 1885ची आहे 31 डिसेंबर 1885. या अगोदर कोणती संघटना होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. सर्वांना माहीत आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन त्याची स्थापना आहे 1885ची. ते कधी आहे माहीत आहे का? कन्फ्युजन होऊ नका फक्त. जे राष्ट्रीय काँग्रेस आहे ते नंतर स्थापन झाली होती ती 31 डिसेंबर आहे. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन लक्षात ठेवजा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे आहे 31 जानेवारी 1885. आणि राष्ट्रीय काँग्रेस आहे आपली 31 डिसेंबर आहे 1885. फरक लक्षात ठेवा त्यामुळे. आणि बॉम्बे असोसिएशन लक्षात ठेवा बॉम्बे असोसिएशन सर्वात महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे 26 ऑगस्ट 1852ची आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. याचे पहिले अध्यक्ष जगन्नाथ शंकर होते, त्यानंतर जमशेदजी जिजीबाई होते, पहिले सचिव भाऊदाजी लाड होते, त्यानंतर विनायक जगन्नाथ होते. आणि ह्याच्याबद्दल आपण नाही का ज्यावेळेस प्रश्न आला ना त्यावेळेस आपण डिटेल घेण्याचा प्रयत्न करू आपण म्हणजे आपल्याला सर्वच गोष्टी आपल्याला कन्फ्युजन दूर होईल तुमचं आलं. आता आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. हा सोपा कॅटेगरीतला आहे आणि रिपीटसुद्धा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. 1909 मध्ये नाही का कामगार हितवर्धक सभा लक्षात ठेवा 1909 मध्ये पेनचे बिन बार येत आहे 1909 मध्ये नाही का कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम कोणत्या व्यक्तीने केले? याच्यावर कितीदा तरी रिपीट क्वेश्चन आहे. लक्षात ठेवता कामगार हितवर्धक सभेची स्थापना कधी आहे? 1909ची. कोण केलेली आहे? भिवाजी नरे इथं देऊन आहे. त्यानंतर सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तारचेलकर या दोघांचं याला साह्य आहे. हे सुद्धा पाठ करा. हे पुन्हा रिपीट येते. हरिश्चंद्र तारचेलकर सीताराम बोले भिवाजी नरेने स्थापना केलेली आहे. यातच तुमच्या 4 गोष्टी आहे. कामगार हितवर्धक सभा स्थापना कधी झाली? 1909. तर लक्षात ठेवजा. आणि भिवाजी नरेने स्थापनेकर्ते आहे आणि 2 जणांनी साह्य केलेले आहे. याच्यावर प्रश्न येणार. यांचा साप्ताहिक लक्षात ठेवजा. साप्ताहिकावर प्रश्न आला नाही. बाकी कॉपी आहे. कामगार समाचार यांचं साप्ताहिक होय कामगार समाचार. आणि एक प्रश्न आणखी लक्षात ठेवा येऊ शकते. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मृत्यूनंतर गिरणी कामगारांचे प्रश्न कोणी हाताळले? असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं भिवाजी नरे उत्तर मारायचं. इतकी माहिती तुम्हाला याबद्दलची सफिशियंट आहे. आता आपण काय करू माहीत आहे का? काही महत्त्वाच्या संघटना घेऊ जे कामगार संबंधी आहे जेणेकरून तुम्हाला नाही का पुढील प्रश्न जर आला नेमका तर ते सुद्धा सॉल्व्ह होईल मदत होईल. तर लक्षात ठेवजा. आपण पाहू पहिलं सर्वप्रथम जी आपली जी बॉम्बे मिल ओनर असोसिएशन आहे बॉम्बे मिल हे कॅन्सल केलं होतं आयोगानं. बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन याची स्थापना कधी झालेली आहे लक्षात ठेवजा. कुठं याची तारीख नाही का 1870 दिलेली आहे तर कुठं 1875 आहे नेटवर. हे कन्फ्युजन आहे. या दोनपैकी तुम्ही लक्षात ठेवजा. मला जास्तीत जास्त 1875 वाटते परंतु आपण दोन्ही लक्षात ठेवा. ऑप्शननुसार मारायचं. यांच्या संबंधी व्यक्ती जी होती ना मंगलदास नथुबाई दीनशा पेटीट मोरारजी गोकुळदास हे मी सांगितले आहे नावं तुम्ही लक्षात घ्या. इथं लिहिण्यास थोडंसं मला प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे मी एकदा पुन्हा नाव सांगतो. मंगलदास नथुबाई दीनशा पेटीट आणि मोरारजी गोकुळदास हे तुम्ही नाव लिहून घ्या. बॉम्बे मिल ओनर असोसिएशन कारण हा प्रश्न झाला होता कॅन्सर पुन्हा रिपीट येऊ शकते बरोबर म्हणून. त्यानंतर बॉम्बे मिल अँड असोसिएशन तर सर्वांनाच माहीत आहे. बॉम्बे मिल अँड असोसिएशन हे कोण होय? 1884ला स्थापना आहे. आपले नारायण मेघाजी लोखंडे हे सर्वांनाच माहीत आहे. भारतातली कामगार संघटनेचे म्हणजे कामगार चळवळीचे जनक कोण आहे? नारायणजी मेघाजी लोखंडे हे लक्षात ठेवा. आणि यांना जे आपल्याला माहीत आहे तुम्हाला यांना जी मदत केली होती या बॉम्बे मिल
अँड असोसिएशन यावर 23 मध्ये प्रश्न आला होता आपल्याला, सहाय्य करणारी व्यक्ती. तर त्यामध्ये गेनू बाबाजी माहीत आहे आपल्याला, गेनू बाबाजी, रघु भिकाजी हे आपल्याला माहीत आहे, क्वेश्चन आलेले आहे. त्यानंतर नारायण सुरकाजी हे लक्षात ठेवा, नारायण सुरकाजी. विठ्ठल कोरगावकर आणि एक 6 जण होते, 2 जणांना आठवत नाही मला. एक आहे अर्जुन केळुसकर हे लक्षात ठेवा. हे 5 जण आहे, एक जणाचं नाव नाही आठवत आहे मला, तुम्ही पाहून घे जा 23चा पेपर काढून, म्हणजे 21,000 जरी पाहिलं तर होऊन जाईल. हे 6 जण आहे. हे पुन्हा प्रश्न येणार आहे, बॉम्बे मिल असोसिएशनला कोण नारायण मेघाजी लोखंडेला कोण मदत केली. त्यामुळे हे तुम्ही 6 पाठ पाहिजे, म्हणजे पाठ हे मी सांगत आहे तुम्हाला, कारण की याच्यावर पुन्हा प्रश्न विचारू शकते. त्यानंतर लक्षात ठेवा आणखी आपल्याला काय सांगता येईल की एक बॉम्बे पोस्टल युनियन संघटना आहे. बॉम्बे पोस्टल हे आपल्याला कशी विचारते माहीत आहे का, डिटेल नाही विचारत, फक्त स्थापनेनुसार जेव्हा लावतो ना येते. बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना 1907ची, हे लक्षात ठेवा. त्यानंतर येते आपली कामगार हितवर्धक सभा आपण घेतली 1909ची. त्यानंतर याच्यासोबत ॲड करा एक आणखी सोशल सर्व्हिस लीग हे सुद्धा 1909ची आहे. सोशल सर्व्हिस लीग याची स्थापना करतावर प्रश्न विचारते आपल्याला, नाम जोशी नारायण मल्हार जोशी यांनी याची स्थापना केली. यांना 2 व्यक्तीचे सहाय्य आहे, जसं ही कामगार हितवर्धक समिती भिवाजी नरेला कसे 2 व्यक्ती सहाय्य आहे तसे यांना आहे. तर त्यांच्या नावावर प्रश्न विचारू शकते, प्रिडिक्शन आहे, लक्षात ठेवा. गोपाळ देवधर आणि नरेश द्रविड याच्यावर प्रश्न विचारू शकते, लक्षात ठेवा. नरेश द्रविड 1909. याच्यानंतर आणखी काही आपण माहिती पाहू, जेणेकरून तुमचे कामगार चळवळीबद्दलचं नाही का म्हणजे मार्क पक्का होऊ शकते. एक प्रश्न आला होता आपल्याला, जो आला नाही तुम्हाला, जर असा आला आता मुंबई कामगार समिती, हे प्रश्न आलेला आहे PSI डिपार्टमेंटला, लक्षात ठेवा. आणि हे गाठाडमध्ये दिलेलं आहे म्हणून उचलला त्यांनी. मुंबई कामगार समिती जी आहे 1920ची, याच्यामध्ये व्यक्ती कोण आहे, याची स्थापनेकर्ते न्यायमूर्ती चंदावरकर. अलग नाव आहे आणि अलगच प्रश्न होता आणि विचारला चंदावरकर नारायण न्यायमूर्ती चंदावरकर, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. एक आहे आपल्याला नाही का गाठाडमध्ये दिलेलं आहे, मुंबई सफाई कामगार चळवळ कोणासंबंधी, असा डायरेक्ट प्रश्न विचारू शकते, कारण याच्यावर खूप प्रश्न आलेले आहे म्हणजे या व्यक्तीवर. ते आहे सेनापती बापट, लक्षात ठेवा. मुंबई सफाई कामगार चळवळ जर म्हटलं तर सेनापती बापट लिहायचं उत्तर. सेनापती बापटचं नाव काय, म्हणजे पांडुरंग महादेव यांनाच म्हणतो आपण. आणि हेच गेले होते कुठं, ब्रिटनला गेले होते, कायसाठी, इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. हे आणि एक आणखी फरक सांगतो तुम्हाला, असा जर प्रश्न आला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला कोण गेले किंवा ब्रिटनला कोण गेले, तर सेनापती बापट. आणि दुसरा क्वेश्चन असा विचारू शकते की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला कोण गेले, तर विष्णू गणेश पिंगळे. हे लिहून ठेवा, कारण की हे आलेले आहे प्रश्न, म्हणून मी तुम्हाला जोर देता याच्यावर. त्यानंतर सर्वात महत्त्वाची संघटना आहे आपली आयटकचं तुम्हाला आता माहीत आहे, प्रश्न किती रिपीट येते ते आपण डिटेल घेऊ, पण थोडक्यात घेऊ. आयटकची स्थापना झाली 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. याचा स्थापना झाली मुंबईला 31 जुलै 1920. स्थापना करता होते नारायण मल्हार जोशी, जे आपण म्हणतो ना आता जे जोशी आलते ना सोशल सर्व्हिस, तेच होय नारायण मल्हार जोशी स्थापन करते. पण पहिले अध्यक्ष जर विचारले तर कोण आहे, लाला लजपत राय, लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न आहे. त्यानंतर पहिले सचिव म्हटलं तर दिवाण चिमनलाल. हे इतके सफिशियंट माहिती आहे, तुम्ही हे लक्षात घेऊ शकता. याच्यावर आपण बरेच डिटेल सांगू शकतो, परंतु नाही का आयटक आल्यावर घेऊ आपण. याचे स्वागताध्यक्ष लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रश्न आला नाही. स्वागताध्यक्ष कोण होते, जोसेफ बॅप्टिस्टा, लक्षात ठेवा. जोसेफ बॅप्टिस्टा कोणासंबंधी आहे माहीत आहे का, हे लक्षात ठेवा. होमरूल चळवळीत नाही का लोकमान्य टिळकांचे नाही का हे वकील होते, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे, तर त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे. दिवाण चिमनलाल, सचिववर प्रश्न नाही आला, जोसेफ बॅप्टिस्टा. त्यानंतर लक्षात घ्या, आता आपल्याला पहिला अध्यक्ष विचारलेला आहे, बरोबर आहे.
कोण होते? तर लाला लजपत याच्यावर खूपदा प्रश्न आहे. पण दुसरे अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न आला तर ते लक्षात ठेवजा, जोसेफ बाप्टिस्टा दुसरे अध्यक्ष होते. हे तुम्हाला भेटणार नाही पुस्तकात, लक्षात ठेवजा. दुसरे अध्यक्ष कोण होते? जोसेफ बाप्टिस्टा. हे अधिवेशन कुठं झालं होतं? झारिया. झारिया या ठिकाणी, हे लिहून घ्या, झारिया इथं पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला होता, इतकं लक्षात ठेवा. आणि हे जे पहिलं अधिवेशन झालं होतं ना, तिथं कोणत्या उपस्थित व्यक्ती होत्या याच्यावर प्रश्न आला नाही, परंतु गाठाळमध्ये दिलेला आहे. तर मी फक्त तुम्हाला तोंडी सांगतो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जसं की बा मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल, ॲनी बेझंट, मोहम्मद अली जिना हे पहिल्या अधिवेशनात समाविष्ट होते. आणि एक इंग्लंडचा नाही का मजूर पक्षाचा नेता होता हजर, त्याच्यावर प्रश्न विचारू शकते, ते होता कर्नल वेजवूड. हे लक्षात ठेवजा, कायच्यात? आयटेक संबंधी. आणि जसं आपण म्हटलं ना, पहिला अध्यक्ष कोण होता आयटेकचा? तर तुम्हाला सांगितलं मी की बा लाला लजपत राय पहिला अध्यक्ष होता. दुसरा कोण होता? तर जोसेफ बॅप्टिस्टा होता. तिसरा आणि चौथा कोण होता तर लक्षात ठेवजा, तर CR दास होता. याच्यावर क्वेश्चन आला नाही. CR दास म्हणजे चित्तरंजन दास होता. आणि या अधिवेशनात नाही का, पहिल्या अधिवेशनात संघटित व्हा, चळवळ करा आणि लोकांना शिकवा असं कोण म्हटलं होतं? लक्षात ठेवजा. काय म्हटलं होतं? संघटित व्हा, चळवळ करा आणि लोकांना शिकवा असं लाला लजपतरायनं म्हटलं होतं. लक्षात ठेवजा, लाला लजपतराय. हे तुम्ही लिहून घ्यायचा. कसं हँडरायटिंगमध्ये थोडं जास्त वेळ जाते म्हणून तुम्हाला म्हणत आहे. आणि ज्यावेळेस हे समजा संघटना आली त्यावेळेस आपण नक्कीच घेऊ. आणि एक लक्षात ठेवजा, इंटक लक्षात ठेवजा. इंटकची स्थापना कधी झाली होती? इंटक 1947ला. हे लक्षात ठेवा. काँग्रेस संबंधी आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकते आपल्याला. बस इतकी जरी माहिती तुम्हाला असली तरी तुम्ही नाही का यामध्ये प्रश्न सॉल्व करू शकतो. मग एक कामगार संघटना होता ना आपलं, पहिला प्रश्न घेतला होता, तिथं नाही का इम्प्रेस मिल लक्षात ठेवता. एक इम्प्रेस मिल, आता आठवण आलं मला, इम्प्रेस मिलची स्थापना कोणी केली होती? 1887ला. लक्षात ठेवा, तारखेवर प्रश्न आहे. नागपूर येथे केली होती. दोराबजी टाटा यांनी. आणि दोराबजी टाटा यांनी काय केलं होतं माहीत आहे का? आणखी टाटा हायड्रोक्लोरिक पॉवर. लक्षात ठेवा, टाटा हायड्रोक्लोरिक पॉवरची स्थापना कोणी केली होती? तर दोराबजी टाटा यांनीच केली होती. इम्प्रेस मिलची सुद्धा यांनीच केली होती. हे इतके लक्षात ठेवा, नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. याचं उत्तर तुम्हाला माहीत झालं असं, ड आहे उत्तर. लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बरीच माहिती आहे तुम्हाला द्याजोगती, परंतु आपण नंतरच्या व्हिडिओत पाहू. आपले ज्यावेळेस क्वेश्चन येईल ना, मोठा व्हिडिओ बनायचा आहे बघा. आपल्याला विचारला होता होम रूल लीगबद्दल. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आपल्याला विचारला तो होम रूल लीगबद्दल. तर होम रूल लीगबद्दल आपण काय महत्त्वाचं लक्षात घेऊ शकतो ते पहा. एक मिनिट. तो होम रूल म्हणजे काय आपल्याला अर्थ विचारला आहे. होम रूल म्हणजे काय? स्वराज्य करणे. यावर प्रश्न नाही का ऑलरेडी आलेला आहे आपल्याला. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. आपल्याला विचारला आहे होम रूल म्हणजे काय. तर होम रूलचा अर्थ काय माहिती आहे का? ही संकल्पना आपण आयर्लंड या देशाकडून घेतली. कुठून घेतली आपण? आयर्लंड. लक्षात ठेवजा, हे आयर्लंडची संकल्पना आहे, आयर्लंड. आणि आपल्याला आरिफ मेन्सला 2018ला विचारलं होतं किंवा होम रूलचा अर्थ काय? तर स्वराज्य असं त्यांनी दिलेलं आहे. स्वराज्याऐवजी होम रूल ही संकल्पना वापरली होती. म्हणजे स्व म्हणजे स्वतःचं राज्य, म्हणून आपण काय करतो? स्वतःचा कारभार आपण पाहणार आहोत म्हणून म्हणतो. मग बघा बरं, स्वराज्याचा अर्थ होते का? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. बरोबर आहे, स्वराज्य प्राप्त करून घेणे हे तर अर्थ निघतच आहे. हे तर विचारलं आहे. म्हणजे ब तर तुमचा येणार आहे, तर को कॅन्सर होईल. ब 3 याच्यात आहे आणि ब तर येणारच आहे पर्यायामध्ये, म्हणून आपण 3 नंबर मारू शकतो. त्यानंतर बघा, स्वशासनाचा प्रतिकार करणे हा शब्द येईन का? नाही, कारण की स्वराज्य म्हणजे स्वतः सरकार, हे तर निगेटिव्ह सेंटेन्स आहे, येणारच नाही. म्हणजे ड सुद्धा दिलं नाही गाणं. त्यानंतर बघा, इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होणे. मग इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होणेच म्हणजे स्वराज्य प्राप्त करणे आहे ना. हे विधानही बरोबर आहे, कारण की तिन्ही कॉमन आहे ना, याचा अर्थ निघत आहे. त्यामुळे याचं उत्तर अ ब काय? हे लॉजिकचं उत्तर आहे, सोपं आहे. परंतु PIQच आहे ना आपल्याला, स्वराज्य म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, होम रूल लीग जी आहे टिळकांनी सर्वप्रथम सुरू केली होती. कधी? 16 एप्रिल
याच्यावर प्रश्न आहे. 16 एप्रिल 1916 कोणी केली होती? तर टिळकांनी. आणि सप्टेंबर 4 सप्टेंबर आहे का पाहसान तुम्ही, 1916 कोणी केली होती? ॲनी बेझंट यांनी, लक्षात ठेवा. आणि ॲनी बेझंटसाठी यासाठी 2 वृत्तपत्र सुरू केले होते, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे यांनी सुरू केलं होतं, हे लक्षात ठेवा. कारण की याच्यावर प्रश्न बरेचदा आलेले आपल्याला. बा ॲनी बेझंटनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर आणखी काय सांगू शकतो? टिळकांची जी होम रूल लीग होती ते कुठं नव्हती? तर मुंबई सोडून, मुंबईत नव्हती, फक्त मुंबईत ॲनी बेझंटची होती, तर लक्षात ठेवा. बाकी कुठं होती टिळकांची? महाराष्ट्र, कर्नाटक, वराड, मध्य प्रांत इथं होती, फक्त मुंबई सोडून. आणि मुंबई, मद्रासला आणि उत्तर दक्षिण भारत ते कोण होतं? तर आपली ॲनी बेझंट यांची होती. ते कुठून घेतली होती आपण संकल्पना? आयर्लंडवरून. याच्यावर प्रश्न आलेले आहे आपल्याला त्यामुळे. आणि एक लक्षात ठेवता, आणखी PIQ सांगतो तुम्हाला. जर असं विचारलं होम रूल म्हणजे काय, तर वसाहतीचे स्वराज्य असं कोणी म्हटलं होतं? तर टिळकांनी म्हटलं होतं. आणि वसाहती स्वराज्य म्हटलं होतं. परंतु होम रूल म्हणजे काय, तर इंग्रजाच्या जोखडापासून पूर्णपणे मुक्त होणे, म्हणजे स्वतःचं सरकार प्राप्त करणे असं म्हटलं होतं अरविंद घोष. हे लक्षात ठेवा. हे प्रश्न आलेला आहे आपल्याला की अरविंद घोषांनी म्हटलं होतं किंवा पूर्ण स्वराज्य म्हटलं होतं, म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. आणि यांचं फक्त म्हटलं होतं किंवा वसाहतीचे स्वराज्य, हे डोमिनियल स्टेटसचा दर्जा म्हणत होती यांनी. कोण? लोकमान्य टिळक यांनी म्हणत होती की पूर्णपणे स्वातंत्र्यच भेटलं पाहिजे, पूर्ण स्वराज्य म्हणे. हे कोण? आपले अरविंद घोष. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. मी फक्त तुम्हाला काय करताय, टच करून देत आहे. तुम्हाला सुद्धा माहीत असेल, PIQ पाहिल्यावर तुम्हाला हे कळलंच असेल की याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन्स आलेले आहे आणि हे सोपे सुद्धा आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल आणखी याबद्दल? होम रूलबद्दल आपल्याला नाही का जास्त म्हणजे इतकी काही माहिती नाही. आणि एक लक्षात ठेवा, टिळकांची चतुर्सूत्री माहीत आहे का तुम्हाला? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. थोडा अक्षरचा पायाचा हिशोबा. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे टिळकांची चतुर्सूत्री होती, हे तुम्हाला माहीत आहे. आणि लोकमान्य टिळकांना नाही का भारतीय असंतोषाचे जनक कोणी म्हटलं होतं? तर व्हॅलेंटाईन शिरोळ यांनी म्हटलं होतं, लक्षात ठेवा. भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं होतं यांनी. इतकी माहिती सफिशियंट आहे बा. त्यानंतर आता आपण काय पाहू? पुढचा प्रश्न पाहू. ज्यावेळी डिटेल आलं तर ते नक्कीच पाहू. आणि सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता हे तुम्हाला समजतच असेल. एक आणखी लक्षात घे जा, बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवायला पाहिजे असं कोणी म्हटलं होतं? बहिष्कार पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असं म्हटलं होतं गोखले यांनी, लक्षात ठेवा. गोपाळकृष्ण गोखले. बहिष्कारास्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून वापरले पाहिजे हे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि एक सेंटेन्स बघा आले होतं राज्यशिवेले, गोखले जे आहे हे काळाच्या बरोबर चालतात, काळाबरोबर चालतात आणि टिळक हे काळाच्या पुढे चालतात असं कोण म्हटलं होतं? टिळक हे काळाच्या पुढे, साऊंडवर लक्षात ठेवा, च्या पुढे. हे म्हटलं होतं पट्टाभी सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या लक्षात ठेवा. पट्टाभी सीतारामय्या एकच नाव आहे, पट्टाभी सीतारामय्या. हे विधान चूक दिलं तर आयोगानं मेन्सला, पण मी तुम्हाला करेक्ट करून सांगत आहे. इतकी माहिती सफिशियंट आहे होम रूलबद्दलची आपल्याला. आता आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. 2-3 क्वेश्चन राहिलेले आहे आपले. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. 26 जुलै 1876 रोजी नाही का सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते असा प्रश्न विचारला आपल्याला, माहीत आहे का? बघा याच्यात स्थापनेतच बघा इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली? 26 जुलै 1876. हे लक्षात ठेवा. कोणी केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस या दोघांनी केली होती. याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि पहिले सचिव होते आनंद मोहन बोस. हे लक्षात ठेवा, सचिव. हे दोन्ही पाठ करा.
आणि याची स्थापना झाली होती कोलकात्याला, लक्षात ठेवजा. इंडियन असोसिएशनची स्थापना झाली ती. याबद्दल आणखी काय माहिती पाहू आपण, माहीत आहे का? हे जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते यावर नाही का कोणाचा प्रभाव होता, लक्षात ठेवजा. इटलीचं जे मॅजिनी आहे ना, इटलीच्या मॅजिनीचा प्रभाव होता. हे प्रश्न आलेला आहे, इटलीच्या मॅजिनीचा प्रभाव कोणावर होता? हे यांच्यावर होता, एक सावरकरवर होता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यावर होता. हे इतकं महत्त्वाचं आहे. आणखी जर यांनी काय केलं होतं माहीत आहे का? यांनी काही यांचे काही हेतू होते, जसे की हिंदू, मी सांगतो फक्त तुम्ही पाहून घ्यायचा, लिहून घ्यायचा. हिंदू मुसलमान यांच्यात नाही का मित्रत्वाची भावना निर्माण करणे, सिव्हिल सर्व्हिसची जी परीक्षा आहे त्याची वयोमर्यादा वाढवणे, राजकीय प्रश्नाबाबत नाही का जागृती निर्माण करणे, असे काही यांचे उद्देश होते. आणि देशात लोकमत जागृत संघटित करण्याचा यांनी प्रयत्न केला होता. आणि यांनीच काय केलं होतं माहीत आहे का? आपल्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनीच नॅशनल कॉन्फरन्स भरवली होती. सर्वप्रथम नॅशनल कॉन्फरन्स, लक्षात ठेवजा, शब्द आला तर यांच्या संबंधी आहे. 1883ला कुठं भरवली होती? तर कोलकात्याला. स्थापन करते हे दोघंच जण आहे, लक्षात ठेवजा. आपण म्हणतो ना राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेची पहिली पायरी कोणती होती? तर ही नॅशनल कॉन्फरन्सच होती, लक्षात ठेवजा. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि नॅशनल कॉन्फरन्स नाही का, राष्ट्रीय काँग्रेस विलीन कधी झाली? तर ते दुसऱ्या अधिवेशनात झाली, लक्षात ठेवजा. 1886च्या दुसऱ्या अधिवेशनात एक नॅशनल कॉन्फरन्स विलीन झाली. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर हे जे शिशिर कुमार घोष जे आहे पर्याय, हे कोणासंबंधी आहेत? इंडियन लीग संबंधी आहे. इंडियन लीग, लक्षात ठेवजा, इंडियन लीग संबंधी आहे. आपण पाहू थोडंसं यांच्याबद्दल. इंडियन लीगबद्दल आहे. इंडियन लीगची स्थापना कधी झाली? तर तुम्हाला माहीतच असेल, 25 सप्टेंबर 1875ला इंडियन लीग. कन्फ्युजन नका हो, इंडियन लीग. कोणी केली होती? एक शिशिर कुमार घोष तर पर्यायामध्ये आहे. त्यानंतर काली मोहन दास, लक्षात ठेवा, काली मोहन दास. त्यानंतर येते शंभूचंद्र मुखर्जी आहे वाटते. हो, शंभूचंद्र मुखर्जीच आहे, शंभूचंद्र मुखर्जी. त्यानंतर जोगेंद्रनाथ दत्त, हे 4 जणांनी केली होती. पण जास्तीत जास्त आपल्याला शिशिर कुमार घोष येते. आणि यांच्या नाही का उद्दिष्टावर प्रश्न आलेला आहे मेसला 2 वेळा, हे लक्षात ठेवा. उद्दिष्ट काय होतं माहीत आहे का? जनतेमध्ये नाही का राष्ट्रवादाची भावना जागृत करणे, राष्ट्रवाद जागृत करणे. काय इथं लिहितो? राष्ट्रवाद जागृत करणे. आणि दुसरं काय होतं माहीत आहे का? राजकीय दृष्ट्या जागृत करणे. राष्ट्रवाद आणि राजकीय दृष्ट्या जनतेला जागृत करणे, राष्ट्रवाद आणि राजकीय दृष्ट्या जागृत करणे. हे तुम्ही नाही का लक्षात ठेवा, लिहून घ्या. कारण की माझं कसं थोडंसं हँडरायटिंग थोडं काही दिवस जाणार मला, हे त्रास त्यानंतर येऊन जाईन हे. तर अशा प्रकारे नाही का आपण हा प्रश्न पाहिला आहे आणि ॲनालिसिस पाहिला आहे. नंतर जे संघटना आहे ना बाकीच्या, त्या आपण नाही का समोरच्या जयसिंग त्या डिटेल घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच. त्यानंतरचा नाही का नेक्स्ट क्वेश्चन पहा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या नागपूरच्या राजाने म्हणते आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले? इथं नागपूरचा उल्लेख होता आणि खालसा संबंधी होता. हा प्रश्न नाही का आउट ऑफ क्वेश्चन होता आणि आपल्याला नक्कीच यायला नाही पाहिजे होता. कारण माहीत आहे का हे पर्यायसुद्धा फार कन्फ्युजन होते. आपण नाही का मोठं सेंटेन्स मारत होतो, श्रीमंत मालोजीराजे भोसले किंवा श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. परंतु आपण श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसलेच मारायला पाहतो होतं. कारण माहीत आहे का यांनी ऑलरेडी नाही का नागपूरच्या जे गोंड जमाती होती ना, गोंड जमाती यांचे नेतृत्व कोणी केले होते यावर 1817मध्ये नाही का प्रश्न विचारला. 2 वेळा रिपीट आहे मेन्सले. तर त्यावेळेस त्याचं उत्तर दिलं होतं आप्पासाहेब राजे भोसले पाटील. त्यामुळे हे प्रश्न आपण म्हणू शकतो बा इथं नागपूरचा उल्लेख आहे मारायला पाहिजे. परंतु जर नसलं तरी आपण 3-4 पैकी मारायला पाहिजे. पण याचं उत्तर आयोगाने दिलं राजा रघुजी तिसरा. असे प्रश्न असतात. एकच क्वेश्चन होता आउट ऑफ सोर्स आणि चुकायलाच पाहिजे होता. नक्की अशा क्वेश्चनचा सोर्स वाढवू नका, हे तुम्हाला इथं समजत असन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. तर आपल्याला विचारलं होतं की झाशीच्या राणीवर प्रश्न होता
की झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती, हे विधान कोणी केले होते? तर झाशीला राणी लक्ष्मीबाईचं नेतृत्व होतं आणि इंग्रजाचं नेतृत्व कोणाकडे होतं? ह्युरोज यांनी केलं होतं, हे एवढं माहीत आहे. आणि कॉलिन कॅम्पेबल जे होते ते कानपूर संबंधी होते, जे नानासाहेब पेशवे होते ना तिथं, हे येणारच नाही. आणि मेजर सार्जंट आपण शिक्षण आयोग वाचतो असतो, हे सुद्धा येणार नाही. सर जॉन लॉरेन्स असू शकते किंवा ह्युरोज. तर सर जॉन लॉरेन्स आपण 2 पैकी मारू शकतो, परंतु ह्युरोज का मारतो? कारण की त्या विषयाने इंग्रजांनी नेतृत्व केलं, त्यांनी विधानसुद्धा केलेलं आहे राणी लक्ष्मीबाईबद्दल. कोणतं सांगतो मी? एक तर झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती, हे तर विधान केलं, परंतु एक विधान आणखी केलं होतं. राणी लक्ष्मीबाई जे होत्या भारतासाठी नाही का शौर्याची नाही का मूर्तिमंत प्रतीक होत्या म्हणते. शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शौर्याचं प्रतीक होता म्हणते. असं कोणी म्हटलं होतं? तर यांनीच म्हटलं होतं, सर ह्युरोज यांनी. हे सुद्धा ॲड करा. आणि सावरकर यांनी एक विधान केलं होतं. यांनी 1857च्या नाही का स्वातंत्र्य सम्रातील अग्निकोल्हळाची म्हणजे कल्लोळाची ज्वाला म्हटलं होतं सावरकरांनी. हे सुद्धा लक्षात ठेवा, प्रेडिक्शन असू शकते. म्हणून आपण नाही का याला सर ह्युरोज मारत असतो, कारण की पर्याय असेच होते. त्यामुळे इथं आपण चुकणं अपेक्षित नव्हतं, लक्षात ठेवजा. परंतु जर चुकलो असेल तर नक्कीच अशा दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला पाहिजे. राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीचं नेतृत्व केलं. यांचं मूळ नाव होतं मणिकर्णिका, लक्षात ठेवजा, मणिकर्णिका. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि यांच्यावर काही क्वेश्चन्स आलेले आहे आपल्याला जुने, त्यासाठी आपण काही डाटा वाढवायची गरज नाही आहे. तर थोडं स्किप हे करू द्या पहिले मला वॉश, त्यामुळे तुम्हाला नक्की क्लिअर दिसणार. PIQच आहे, परंतु जर आपण ते वाचले नाही तर नक्कीच येणार नाही. तर आपल्याला प्रश्न होता का बा? मी प्रश्न वाचतो फक्त, परंतु तुम्ही ते म्हणजे मी कीवर्ड ठेवतो फक्त, तुम्ही प्रश्न पाहून घ्या. इंग्रजी सैन्याबरोबर नाही का झाशीच्या राणीच्या वेशात लढताना कोणते दाम्पत्य मारले गेले? म्हणजे इंग्रजासोबत लढताना नाही का झाशीच्या राणीच्या वेशात म्हणते, झाशीच्या राणीच्या वेशात कोणते दाम्पत्य मारले गेले? हे काही आपल्या अभ्यासाचा भाग नाही आहे. तर हे परंतु आयोगाने विचारला होता. त्याचं नाव होतं झलकारी, हे RFOला विचारला होता 2018 आणि पुरचंद. या दोघी व्यक्ती झाशीच्या राणीच्या वेशात मरण पावलेले आहे, हे लक्षात ठेवतात, झलकारी आणि पुरचंद. तर लक्षात ठेवतात झपू ट्रिक्स आहे जी, झपू म्हणजे आपल्याला लक्षात राहू शकते. त्यानंतर आपल्याला आणखी क्वेश्चन विचारला होता आयोगानं की राणी लक्ष्मीबाई जी आहे तिच्यासोबत सावलीसारखी कोण राहत होती? तर राणी लक्ष्मीबाईसोबत सावलीसारखी कोण राय कीवर्ड फक्त ठेवतो, तुम्ही लक्षात घ्या. तर सावलीसारखी मुंदर राय, मुंदर नावाची बाई होती, ते राय सावलीसारखी. आणि दासी कोण होती असा जर प्रश्न आहे शेवटी, म्हणजे असा प्रश्न आहे ते की राणीसारखी दिसणारी दासी कोण होती? तर तिचं नाव होतं काशी दासी, असं लक्षात ठेव. जोड्या लावत आला होता, त्यामुळे आपल्याला रिपीट आला तर लक्षात आलं पाहिजे. आणि एक होती मोतीबाई. हे आपण अभ्यास करत नाही, आपण PIQ पाठ पाहिजे. हेर खात्याची प्रमुख होती मोतीबाई. कोण होती? हेर खात्याची प्रमुख. आपण हेर खाते म्हणतो ना, हेर खाते महत्त्वाचे असते, मोती किती महत्त्वाचं असते तसं लक्षात ठेवा हेर खात्याची. आणि एक होती ललिताबाई, ती महत्त्वाची सरदार होती, लक्षात ठेवा. ललिताबाई ही कोणी ती महत्त्वाची सरदार. हे तुम्ही नाही का नक्कीच मी जे बोलत आहोत ते लिहून घ्या. थोडा आता 2-4 दिवस त्रास होईल मला पेन टॅपचा, नंतर आपल्याला ॲडजस्ट होईल. ते इतकं लक्षात ठेवा, इतकं महत्त्वाचं आहे, फक्त बाकी काही घेऊ नका. त्यानंतर आता आपण काय पाहू माहीत आहे का? नेक्स्ट क्वेश्चन पाहू, जेणेकरून आता आपल्याला लास्ट क्वेश्चन आहे आजचा हा विषय म्हणजे हिस्ट्रीचा. तुम्हाला यातून बरंच काही असं समजलं असेल किंवा नेमकं ॲनालिसिस काय हवं आहे आणि PIQ कसे असतात आणि काय अप्रोच असला पाहिजे. आता हा जो क्वेश्चन आहे इथं आपल्याला कसे प्रश्न बनवू शकते बा? ब्रिटिश इंडिया कमिटी आहे, याची स्थापना कधी झाली लक्षात ठेवा? 27 जुलै 1989. कुठं झाली? लंडन येथे. इथं 3 प्रश्न झाले तुमचे सॉल्व, एक म्हणजे 2 क्वेश्चन झाले. ब्रिटिश इंडिया कमिटी स्थापना कुठं झाली? लंडन येथे. आता आपण काय पाहू, याची पहिली माहिती पाहू. याचा पहिला अध्यक्ष लक्षात ठेवजा. पहिला अध्यक्ष कोण होता? ते होता विलियम वेंडरबर्न हे होता. आणि पहिला सचिव कोण होता? याच्यावर प्रश्न आले नाही अध्यक्षावर. पहिला सचिव होता विलियम डिग्बी हे सचिव होता. कसं लक्षात ठेवायचं बघा,
अध्यक्ष मोठा असते ना, तर मग विलियम वेडरबर्न नाव मोठं आहे आणि विलियम डिग्बी छोटं नाव आहे. डिग्बी लक्षात ठेवा. तसं सचिवमध्ये 3 शब्द आहेत, डिग्बीमध्ये सुद्धा 3 शब्द आहे. आणि यामध्ये भारतीय व्यक्ती कोण सहभाग होते ते लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजी आणि व्हीएमएस बॅनर्जी. स्टार करा. डायरेक्ट विचारेन की ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये भारतीय सदस्य कोण होते, तर हे तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे सहभागी सदस्य होते, ऑलरेडी PIQ होता हे प्रश्न. सहभागी सदस्यावर ऑलरेडी विचारला आहे. त्यामध्ये कोण होते? जॉर्ज यूल. हे प्रश्न पहिले हे करू द्या मला, थोडंसं लिहितानी बरं वाटते मग थोडं. तर लक्षात ठेवा, यामध्ये नाही का कोणते सदस्य होते असं विचारलं तर जॉर्ज ॲलन ह्यूम, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय काँग्रेसचा जनक, ते ॲडम्स. त्यानंतर नॉर्टन, हे नाव लक्षात ठेवा इंग्लिश, नॉर्टन. हावार्ड, हे PIQच आहे. आणि WS केन, हे लक्षात ठेवा. केन जे पर्यायामध्ये आपल्याला S केन हे व्यक्ती या संबंधी आहे. तर लक्षात ठेवा, हे सदस्य, हे जे सचिव, हे सर्व इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर पुन्हा रिपीटिंग. या समितीचा उद्देश काय होता, तर भारतासंबंधी माहिती काय करायचं, इंग्रजांना देणे, हे उद्देश याचा होता. यांचं साप्ताहिक लक्षात ठेवा, एक साप्ताहिक हे होतं इंडिया नावाचं साप्ताहिक. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आला नाही आहे. आणखी जर तुम्हाला म्हटलं मी यापैकी जे विलियम डिग्बी आहे, तर यांनी विलियम डिग्बीचा ग्रंथावर सुद्धा प्रश्न विचारला आयोगानं. विलियम डिग्बी, हे जे डिग्बी आहे तुम्ही घेऊन घ्या. प्रॉस्परस ब्रिटिश ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? आरेफोले प्रश्न आलता. प्रॉस्परस ब्रिटिश ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर विलियम डिग्बीचा. हे ॲड करून घ्या, प्रॉस्परस ब्रिटिश ऑफ इंडिया. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे विलियम वेडरबर्न अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचा 2 वेळा राहिलेला आहे, हे तुम्ही लक्षात घे जा. तिथं सुद्धा हे नावं. याचं उत्तर काय येतं तर माहीत आहे का? ॲलन ह्यूम, डिग्बी, दादाभाई नौरोजी, वेडरबर्न आणि कड. त्याचं ऑप्शन 4 नंबर होतं. आता तुम्हाला ॲडिशनल माहिती आहे, फिलिस प्रॅट आणि ब्रँडले जे आहे ना, तुम्ही पाहून घ्या जा. हे मला वाटते कम्युनिस्ट पार्टीचे जे खटले आहे ना, तिथं यांचे नाव आहे, लक्षात पाहून घ्या जा एकदा. कम्युनिस्ट खटले आहे ना तिथं, मी फिलिस प्रॅट आणि ब्रँडले हे लक्षात ठेव जा. आज आपण नाही का याच्यावर एवढी सफिशियंट आहे. हे सुद्धा PIQ प्रश्न, हा PIQ. त्यामुळे आपण हे प्रश्न सोडत होतो 2 वेळा. यापूर्वी नाही का विलियम वेडरबर्न नाही का ब्रिटिश इंडिया कमिटी समिती आहे असा जोड्या लावत प्रश्न विचारला. मी नाही का ज्यावेळेस याचं ॲनालिसिस केलं होतं ना आपल्या 24चं, त्यावेळेस टाकलेला आहे स्क्रीनशॉट, तुम्ही पाहून घे जा. त्यावेळेस विलियम वेडरबर्न होतंच, तर म्हणून वेडरबर्न मध्येच आहे, तर ऑप्शन एकाच ठिकाणी आहे. ते सुद्धा असं लॉजिकनं निघत होतं. आणि बाकीचे सदस्य बोललो ना मी, तुम्ही लिहून घ्या. अशा प्रकारे नाही का आपण हिस्ट्रीचे नाही का 10 प्रश्न पाहिले आहे, ॲनालिसिससुद्धा पाहिली आहे आणि बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे आपले प्रश्न येईन इतिहासचे त्यावेळेस आपण डिटेल घेऊ. सत्याचा समाज असला तर पूर्ण डिटेल घेण्याचा प्रयत्न करू. मोठा व्हिडिओ झाला तरी चालते, परंतु जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला नक्कीच नाही का आजचा आणि जर माझे जे अक्षर आहे ना थोडं समजलं सर, तर त्याबद्दल सॉरी म्हणतो. नक्कीच पुढं नाही का आणखी चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला हे जर सिरीज अशीच कंटिन्यू चालू ठेवायची असेल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच लाईक कर जा, कमेंट कर जा, शेअर कर जा. धन्यवाद.